कारण मराठवाडा विदर्भामध्ये सध्या पावसाने या ठिकाणी झोडपून काढले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेला आहे। अजिंठ्याच्या डोंगर माथ्यावर पावसाने धुमाकूळ घातलेला असून त्यामुळे वाघूर नदीला पूरही आलाय। डोंगर माथ्यावर उगम पावणाऱ्या वाघूर नदीचे अजिंठ्याच्या डोंगरावरून कोसळतानाचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। वाघूर नदीचं अक्राळ विक्राळ रूप पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिक सुद्धा गर्दी करतात। तर हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं। पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचे धान्याचं मोठं नुकसान झालंय। पाणी ओसरल्यानंतर आता नागरिक आपापल्या घराची स्वच्छता करतायत। हिंगोली जिल्ह्यात परवा मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसाने जे आहे ते मोठा हाहाकार उडवला। हिंगोली शहरातील अनेक वस्त्यामध्ये जे आहे ते पाणी शिरलं होतं। त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक नद्या आणि ओढ्यांना पूर आला, मोठी नुकसान झाली आहे। सध्या मी हिंगोलीतील भांगरनगर या भागामध्ये आहे आणि काल जर आपण या भागामध्ये पाहिलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे ते पूर्णपणे पाणी शिरलं होतं आणि या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचं, अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण बघतोय की सध्या थोडासा पाऊस थांबलाय आणि पाणी ओसरल्यानंतर जे आहे ते नागरिक आपापल्या घराची स्वच्छता करत आहेत। किती मोठ्या प्रमाणात या घरामध्ये हा सगळा गाळ साचलेला आहे आणि या गाळामुळे जे आहे ते संपूर्ण थर साचला गेलाय आणि हे सगळी स्वच्छता नागरिकांकडून सुरू आहे। भांगरनगर भागामधील जे घरं आहेत त्या घरांमध्ये हे सगळं पाणी शिरलं होतं। या भागातील दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नागरिकांना आता हा सगळा गाळ, ही सगळं माती, ही सगळं काढण्याची आता ही कसरत करावी लागत आहे आणि यामुळे आता रोगराई देखील पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकंदरीतच या सगळ्या पावसाने जे आहे ते हिंगोलीकरांची मोठी दणादण उडवली, मोठा हाहाकार केला आणि आता नागरिकांना जे आहे ते हे सगळं घराची आपल्या स्वच्छता करावी लागत आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। तर मराठवाड्याला सुद्धा पावसाने झोडपून काढलंय। हिंगोलीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आणि अनेक भागात नदी नाल्यांना पूर आलाय। कदादू नदीला सुद्धा पूर आलाय। पुराच्या पाण्यामध्ये 20 ते 22 जण अडकल्याची घटना सुद्धा घडली आहे। यापैकी 3 नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं। तर त्यांच्या बचावासाठी आता आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत या ठिकाणी पोहोचलेली आहे। मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतो आणि गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस बरसतोय। त्यामुळे त्या पिकांचं खूप मोठं नुकसान झालंय। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात सुद्धा सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने नदी नाले ओढ्यांना पूर आलाय आणि त्यातच आता बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। तर जालना जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। जालन्याच्या मंठा, पाटोदा, सावंगी आणि परिसरातील गावांना पुराचा फटका बसलाय। पांगरी खुर्द गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय आणि लातूरला पावसाने झोडपून काढले। लातूरमधील घरणी नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी ओसंडून वाहतंय, त्यामुळे लातूर उदगीर रस्त्यावरची वाहतूक ही आता ठप्प झाली आहे। मराठवाड्यात पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय। तर परभणीमधल्या जिंतूर इथं करपरा नदीला पूर आल्यामुळे जिंतूर ते परभणी, बोरी ते वसा आणि आसेगाव ते झरी तसंच बोबडे टाकळी ते जोडपरळी या 4 मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पुरामुळे आता जिंतूर तालुक्यातल्या वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली असून अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। तर जळगावमधल्या जामनेर तालुक्यातील वाघूर नदीला पूर आलेला असून वाघूर नदीवरील पुलावरून पाणी वाहतंय आणि पुलावरील वाहतूक देखील या ठिकाणी ठप्प झालेली आहे। त्यामुळे काही शेतकरी नदीच्या काठावर अडकले आहेत। शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, मोठं नुकसान झालेलं आहे। वाशिमच्या कारंजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय आणि अशात आता वृद्ध व्यक्तीसह एका तरुणानं पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळेस पुरात दोघेही जण वाहून जाऊ लागले, मात्र तिथल्या स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत या दोघांची सुखरूप सुटका केली। यवतमाळमधील तालुक्यामध्ये गेली 2 दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे दराठी गावात पाणी साचले, त्यामुळे ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले।
नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होती। बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असून जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी आता दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे माजलगाव तालुक्यातील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले। नदी परिसरातील पिके सुद्धा पाण्याखाली गेली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। परभणीमध्ये एसटी महामंडळाची बस ओढ्यामध्ये वाहून गेल्याची घटना समोर आली असून मानवत तालुक्यातल्या वजूर इथं मुक्कामी असलेली बस पाण्याच्या ओढ्यामध्ये 100 ते 120 मीटर वाहून गेली आणि गेल्या 36 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे आता नदी नाल्यातून पाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। त्यामध्ये काल रात्री वजूर इथं मुक्कामी असलेली ही बस गावच्या बाजूला असलेल्या ओढ्याला पाणी आल्याने पहाटे 4च्या सुमारास वाहून गेली। तर वाहक आणि चालक यांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता मराठवाड्यामधील पाण्याची चिंता सुद्धा मिटली आहे। जायकवाडी धरण सध्या 84% भरले, त्यामुळे संभाजीनगरसह जालना आणि परिसरातील पाण्याची चिंता अखेर मिटलेली आहे। तर अकोला शहराची ताण भागवणाऱ्या काटेपूर्ण धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले। धरणामध्ये आता 80%हून अधिकचा जलसाठा शिल्लक आहे। मात्र धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दुसरीकडे परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधील मासोळी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि धरण भरल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। परिसरामधील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे मिटलेला आहे। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। सततच्या पावसाने शहरामधील विष्णुपुरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आणि त्यातून 3280 क्युसेक्स वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीमध्ये हा पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। गोदावरी नदीला जोडलेल्या अनेक नदी नाल्यांना पूर आला। जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढणार आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गेल्या 2 दिवसापासून नांदेडमध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय। पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आणि गोदावरी नदीत पाण्याची आवक सुरू झाल्याने गोदावरीवर हा असलेला विष्णुपुरी धरण 100% भरला आणि या विष्णुपुरी धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे। जवळपास 7 ते 8 दरवाजे आतापर्यंत या विष्णुपुरी धरणाचे उघडण्यात आलेले। या मोसमात या पावसाळ्यात आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही। आपण पाहू शकतो की गोदावरी जी नदी आहे ती दुथडी भरून वाहते। खरं तर गोदावरी नदीने देखील धोक्याची जी पातळी आहे ती ओलांडलेली आहे। गोदावरी नदीला जोडून असलेल्या अनेक छोट्या नदी नाल्यांना देखील पूर आलेला आहे। पावसाचा जोर अजूनही कायम आहे। वरच्या धरणातून जर आणखीन विसर्ग सोडण्यात आला, पाणी सोडण्यात आलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये भयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सध्या तरी गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। मुसळधार पावसामुळे नांदेडमधील गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। गोदावरी नदीकाठावर असलेल्या गोवर्धन घाट स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे आणि गोदावरी नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे नदीकाठावरील घाट पाण्याखाली गेलेत। गोवर्धन घाट इथं स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसानं नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय। यामध्ये आता बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे शहरातील दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तिथली वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी शिरले। महत्त्वाचं म्हणजे पूर रेषेमधील 400 घरांना नगरपालिकेनं नोटीस बजावली आहे।
गेल्या 30 तासापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। विशेष म्हणजे धरणाची जी पातळी आहे ती देखील वाढलेली आहे। बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने या बिंदुसरा नदीने देखील रोजरूप धारण केलेलं आहे। विशेष म्हणजे बीड शहरातून जात असताना दगडी पुलाजवळचा इथलचा जो काही पूल आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती वाहतूक देखील ठप्प झाल्याचं चित्र आहे। अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर भागात देखील आहे आणि हे जे पाणी आहे हे माजलगाव धरणात जाणार असल्या कारणानं माजलगावची जी पाणी पातळी आहे ती देखील वाढणार आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 3-4 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पाऊस होता, मात्र तो संततधार पाऊस होता। कालपासून ज्या पावसाचा जो वेग आहे तो वेग अतिशय वाढलेला आहे। त्यामुळे कालपासून बीड जिल्ह्यातलं जे जनजीवन आहे ते देखील विस्कळीत झालेलं आहे। आज देखील ढगाळ वातावरण आहे आणि हवामान विभागानं 5 दिवसाचा हाय अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर आज देखील बीडमध्ये त्याच पद्धतीचा पाऊस आहे आणि विशेष म्हणजे बीड शहरातल्या या बिंदुसरा नदीपात्रामध्ये 400 घरं हे पूर रेषेमध्ये आहेत। त्या दृष्टिकोनातून नगरपालिका प्रशासन प्रत्येक वर्षी त्यांना नोटीस देतं, मात्र त्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही आणि आता अशा पद्धतीने धोक्याची पातळी बिंदुसरा नदीने ओलांडल्या कारणानं त्यांना देखील स्थलांतरित करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे प्रशासन त्या बाजूने प्रयत्न करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते। कालपासूनच बिंदुसरा नदीकाठावरचे जेवढी गावं आहेत त्यांना देखील हाय अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामधून जी गोदावरी नदी वाहते त्या नदीकाठच्या गावांना देखील पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे त्या ठिकाणी देखील सुरक्षेची उपाययोजना म्हणून प्रशासनानं त्या ठिकाणी अलर्ट दिलेला आहे आणि जी नदीकाठची गावं आहेत त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये अशा पद्धतीने देखील सांगितलं गेलं आहे। त्यामुळे गेल्या 24 तासापासून बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे कुठेतरी पाणीच पाणी सर्वत्र झालं आहे। पिकामध्ये देखील पाणी गेलं असल्याची देखील परिस्थिती आहे। त्यामुळे नागरिकांनी कामाच्या व्यतिरिक्त बाहेर निघू नये असा देखील इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर आपण बीडमधली परिस्थिती पाहिली। सोलापूरमधल्या बार्शी तालुक्याला पावसानं थैमान घातले। मुसळधार पावसामुळे निळकंठ नदीला पूर आला। तर बार्शीहून येडशीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत। अनेक भागामध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्यानं धावडा परिसरातील सगळे नाले तुडुंब भरलेत आणि त्यामुळे शेतवस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांचा गावाशी संपर्कही तुटलेला आहे। काही ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्यामुळे वस्तूंचं नुकसान झालंय। धावडा चिंचवड रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेलाय, तर आमठाणा धावडा रोड पुलावरून पाणी वाहत असल्यानं धावडा गावाचा संपर्क तुटलेला आहे। परभणीमधील ढेंगली पिंपळगाव परिसरामध्ये असलेल्या ओढ्याला पूर आल्यामुळे गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आलं आणि त्यामुळे आता या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे आता अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। ढेंगली पिंपळगाव इथं असलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय आणि त्यामुळे आता शेतात गेलेले शेतकरी त्या ठिकाणीच अडकून पडले। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला पूर आलेला आहे। नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतात आसना नदीनं पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलंय। मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे शेतीचं खूप नुकसान झालंय। परभणीच्या सेलू तालुक्यामधल्या करपरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रायपूर बोध गावातील अनेक जनावरं पाण्याखाली वाहून गेली आहेत। 4 जनावरांचा मृत्यू झालाय, तर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे करपरा नदीला पूर आलाय। पुरामुळे परिसरातील अनेक दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा या ठिकाणी कहर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे खडकी नदीला पूर आलेला असून या पुराचं पाणी परिसरातल्या शेतात साचल्यानं पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय आणि गोसावीवाडा इथं मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे संसार उपयोगी साहित्य खराब होऊन मोठं नुकसान या ठिकाणी झालंय।
नांदेडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यामुळे नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला पूर आलेला असून नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतामध्ये आसना नदीनं पाणी या ठिकाणी आसना नदीचं साचलंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचल्यामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालंय। मराठवाड्यामध्ये सर्वदूर पाऊस पडतोय। ग्रामीण भागातील नद्या नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत, तर घनसवांगी येथे पणेवाडी भागामधल्या नदीला अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घरांचं शेतात नुकसान झालंय। अनेक जनावरं वाहून गेली आहेत। नदीकाठावरील पिकांचं सुद्धा या ठिकाणी त्यामुळे नुकसान होतंय। तर आपण पाहिलं राज्यामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय, तर शेतीचं नुकसान झालंय। आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुद्धा पुरानं हाहाकार माजवलाय। 10 जणांचा मृत्यू झालाय आणि दोन्ही राज्यातल्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे जाणाऱ्या 99 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 54 रेल्वे गाड्यांना दुसरीकडे वळवण्यात आलंय। हैदराबाद विजयवाडा रेल्वे ट्रॅक मोठ्या प्रमाणात वाहून गेलाय, तर आंध्र प्रदेशमधलं सगळ्यात मोठं शहर असलेल्या विजयवाडा शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। विजयवाडा शहरामधल्या अनेक भागात पुराच्या पाण्यानं कहर माजवलाय, तर विजयवाडा शहरामधले 2,75,000 लोक यामुळे प्रभावित झालेली असून खम्मम जिल्ह्यातली 110 गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत। हैदराबाद शहरातल्या सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे आणि या पुरामुळे 1,00,000 हेक्टर शेतीवरची पिकं ही पाण्यात बुडाली आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शहरामध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली। शहरातील मुकुंद नगर भागात असणाऱ्या गेट नंबर 56 मध्ये अनेक घरांमध्ये या पावसाचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। गुडघा इतकं पाणी साचल्यामुळे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य हे पाण्याखाली गेलंय, तर मोठी तारांबळ आता या परिसरातील नागरिकांची उडाली आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी जवळपास 2 ते 2.5 तास लागतात। तर धाराशिव मधल्या तेरणा धरण जे आहे ते देखील ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या सगळ्याच दरवाजांमधून 11,059 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे तेरणा परिसरातील नदीकाठच्या आणि धरण परिसरातील गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। याच धरण परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धाराशिव इथनं आढावा घेतलाय बालाजी निरफळ यांनी। तर आपण ही दृश्य पाहतोय, धाराशिव मधली ही दृश्य आहेत। धाराशिव मधील तेरण धरण आता ओव्हरफ्लो झालेलं आहे। राज्यामधल्या विविध भागामध्ये विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी शेतात सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसानं तेरणा धरण जे आहे ते भरून वाहत आहे, ओव्हरफ्लो झालेलं आहे। आपण तेरणा धरणाच्या मध्यवर्ती भागात आहोत। आपण बघतो की सारी जे तेरणा धरणाचे 13-14 दरवाजे जे आहे ते दरवाजे पूर्णपणे उघडले असून पाण्याचा जो विसर्ग आहे मोठ्या क्षमतेनं सुरू आहे। काही दिवस पावसानं धाराशिव जिल्ह्यात विश्रांती दिली होती, त्यानंतर परवाच्या दिवसापासून जो आहे तो पाऊस काल दिवसभर जो आहे तो पाऊस बरसला। रात्री पाऊस होता आणि याच्यात कुठेतरी तेरणा पट्ट्यात परिसरात जो पाऊस झाला त्या परिसरांना तेरणा धरण जे आहे ते परिपूर्ण पद्धतीनं भरलेलं आहे। या धरणाचा विसर्ग आणि विशेषतः खालची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनानं यापूर्वी दिला, तर रात्रीसुद्धा प्रशासनानं जो आहे तो इशारा दिलेला आहे। गेली 2 वर्षे हे धरण जे आहे ते पूर्ण कोरडं होतं आणि कोरडं ठाक धरण असल्यामुळं या धरणात पाणी टंचाईची जी परिसरातल्या गावांना फटका बसत होता, मात्र आता हे धरण परिपूर्ण पद्धतीने भरलेलं आहे। डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य जे आहे ते दुष्काळी भागात पाहायला मिळतं आहे। पाण्याची सगळी आवक पाहता जे आहे ती धरण जे आहे ते मोठे संख्येने आणखीन काही दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग असा सुरू राहील आणि हे सगळं पाहता जे आहे ते नागरिक जे आहे ते तर पाण्यासाठी गर्दी करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। आजूबाजूच्या गावांना परिसरांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा या निमित्तानं दिलेला आहे। खाली जे आहे ते धाराशिव जिल्ह्यात पाणी साठा जर बघितला तर 50% जाऊन आता सगळा एकूण पोहोचलेला आहे धरणातला। आता जो पाऊस सध्या सुरू आहे त्यानं निश्चितच पाणी साठ्यात जे आहे ती वाढ आहे, मात्र तेरणा धरणाचं जे पाणी
सोडण्यात आल्यामुळे जो आहे तो खालच्या गावांना सतत इशारा दिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, तेर, धाराशिव। तर नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यामधल्या लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून या धरणातून मोठ्या प्रमाणावर मानार नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे लिंबोटी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्यानं पाणी पातळी नियंत्रणात राखण्यासाठी धरणातून मानार नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय। नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे मानार नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वसई विरार मीराबा इंतर महानगरपालिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या MMRDAच्या पाईपलाईनला आता गळती लागल्याचं समोर आलंय। त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सकवार इथं लाखो लिटर पाणी वाया गेलंय। महामार्गालगत 50 फुटांपेक्षाही अधिक उंच पाण्याचे फवारे उडतायत।